जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज बघा षष्ठी आहे, पण सप्तमीच्या दृष्टीने आपण जर विचार केला, लवकरच लागणार आहे सप्तमी. ती वैशाख शुक्ल सप्तमी म्हणजे हा गंगावतरणाचा दिवस आहे. गंगावतरणाचा दिवस आहे. आणि ही जी सप्तमी ते दशमी हा जो आहे ना, तो गंगा दशहरा महोत्सव अतिशय पवित्र असे हे दिवस आहेत. आणि त्या दिवसाचं दशमीला गंगा दशहरा त्या महोत्सवाची सांगता होते. त्यामुळे आपण गंगेच्या एका श्लोकांनी आजच्या निरूपणाला प्रारंभ करू आणि त्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या निरूपणाच्या बद्दल आपण चर्चा करू. गंगावतरणाचा दिवस असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आणि हे 3 दिवस बघा. आणि या गंगावतरणाच्या दिवशी आपल्याला जर विशेष पुण्य मिळणार आहे असा हा दिवस असल्यामुळे आजचा हा विषय आपण अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग सुरुवात करते आपल्या निरूपणाला नेहमीच्या ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः. ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः. ओम नमो गंगायै विश्वरूपिणी नारायणी नमो नमः. गंगा माता की जय. आता या ठिकाणी आपल्या निरूपणाला सुरुवात करते आणि या अनुषंगाने येणाऱ्या विषयाला प्रारंभ करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आदौ रामतपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीवसम्भाषणं. वालीनिर्दलनं समुद्रतरणं, लङ्कापुरीदाहनं. पश्चात् रावणकुम्भकर्णहननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आजचा जो दिवस आहे तो दिवस गंगेच्या अवतरणाचा असल्यामुळे आणि त्याचा संबंध ज्याचा कसा आतमध्ये जात राहतो याचा विचार जर केला तर मारुती हा 11वा रुद्र आहे आणि वार शनिवार आहे. आणि गंगेचा संबंध, रुद्राचा संबंध आणि मारुतीचा शनिवार या सगळ्या एकत्र येऊन काहीतरी एकत्रित आपल्याला मिळणार आहे विचार करण्याला, याचा मला विश्वास आहे. मारुती हा 11वा रुद्र आहे. शंकराचे 10 अवतार आहेत. महाकाल, नंतर तार, बालभुवनेश, षोडश श्री विघ्नेश, भैरव, छिन्नमस्तक, धूमवान, बगलामुख, मातंग, कमल आणि हा आपला हनुमान. आता हे जे हनुमान आहे हे रुद्राचं रूप आहे. रुद्राचं रूप म्हणजे महारुद्र त्याचं रूप आहे. आणि तो रुद्र त्यांनी शंकरांनी धारण केला आहे गंगेला धारण केलं आहे. आणि ते जे धारण केलं आहे तिचं जे अवतरण झालं आहे तो आजचा दिवस आहे. म्हणजे रुद्राच्या जटेवर गंगेचं अवतरण झालेला दिवस. आणि आजचा जो महारुद्र आहे तो दिवस आहे आपल्या मारुतीचा शनिवार. त्यामुळे आपण आधी रुद्राचं उपासना करू, मग गंगेचा श्लोक झालेला आहे. रत्नै कल्पितमासनं हिमजलैर स्नानं च दिव्यांबरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा. दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गुह्यतां. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं. वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया.
संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणात् शरीरं गृहं। पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः। सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बघा आता बघा, मारुती हा रुद्राचा अवतार आहे आणि शनिवारचा दिवस आहे आणि रुद्राच्या जटेमधून जे आलेली आहे गंगा जिने धारण केलंय, पुढचा सगळा अनर्थ ज्या शंकरांमुळे टळला आहे, जर ती आली असती धावत पृथ्वीवरती आणि जोरदार जर आपल्या प्रवाह जर तिचा आला असता पृथ्वीवरती, तर हाहाकार झाला असता, चांगलं होण्याच्या ऐवजी नुकसान भरपूर झालं असतं। या सगळ्यांची जाणीव ठेवून शंकरांनी तिला स्वतःच्या जटेवरती धारण केलंय आणि तो हा दिवस आहे। आणि ह्याच रुद्राचा जो अवतार आहे तो आपला मारुती आहे आणि त्यांनी 10 अवतार आधी रुद्रांचे झाले आहेत आणि मग मारुतींचे झाले आहेत। अशा प्रकारचं हे मारुती, रुद्र आणि गंगावतरण या सगळ्यांचा एक एकत्रित योग आपल्या समोर आज अचानक आलेला आहे। त्याबद्दलची बघा आता चर्चा। 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवनी। या ठिकाणी आपण 9 ते 10 11 भाग आपण या ठिकाणी करू शकतो। समर्थांनी रुद्राचं जे वर्णन केलंय म्हणजेच आपल्या मारुतीचं जे वर्णन केलंय ती 11 श्लोक वेगवेगळे आहेत। मनोजवम मारुत तुल्य वेगम हे आपल्याला माहिती आहे, पण ज्या दिवशीचं विशेष महत्त्व म्हणजे 5वा जो श्लोक आहे तो 5व्या श्लोकावरती आज आपण विवरण करणार आहोत। कारण महारुद्र म्हणजे शंकराचा अवतार, गंगावतरणाचा दिवस आणि शनिवार। हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबली ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगतपते दानवारी कामांतका शोकहारी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा कुळमूर्ती पुरातना वज्रदेही शोकहारी भीमरूपा प्रभंजना पंचभूत मूळ माया तूची करता सकळही स्थिती रूपे तूची विष्णू संहारका पशुपते परात्पर स्वयं ज्योती नामरूपा गुणातीता सांगता वर्णिता येना वेदशास्त्रा पडेठक शेषतो श्रीणला भारी नेति नेति पराश्रुती धन्य अवतार कैसाहा भक्ता लागी परोपरी राम कार्य उतावेळा भक्त रक्षक सारथी वारितो दुर्घटी मोठी संकटी धावितो त्वरे दयाळा हा पूर्णदाता नाम घेताची पावतो धीरवीर रणी मोठा मागे न होय सर्वथा उड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले समुद्राजळे दाऊनी लिखिता हाती नमस्कारी सीतावरा वाचितो सौमित्र आंगे राम सुखे सुखावला गर्जतो स्वानंद मेळी ब्रह्मानंद सकळही अपार महिमा मोठा ब्रह्मादिकासी नाकळे अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभ पोकळी फाकिले तेजते भारी झाकिले सूर्यमंडळ देखता रूप पैजाचे ठाण अद्भुत शोभले ध्वजांग ऊर्ध्वतो बाहो वामहस्त कटीवरी कासिले हेम कासोटी घंटा किंकिणी भोवत्या मेखळे जाडिले मुक्त दिव्य रत्न परोपरी माथा मुकुट तो कैसा कोटी चंद्रार्क लोपले कुंडले दिव्यते कानी मुक्तमाळा विराजती केशरे देखिले भाळी मुख्य सहास्य चांगले मुद्रिका शोभती बोटी कंकण करमंडित चरणीचे वाजती अंदू पदी तोडर गरजती कैवारी नाथ दीनांचा स्वामी कल्याणदायको स्मरता पाविजे मुक्ती जन्म मृत्यासी वारितो कापती दैत्यते त्यासी भुभुक्कार देता बळे पाडितो राक्षक नेटे आपटी महिमंडळी
सुमित्र प्राणदाता च कपिकुळात मंडळा दंडिली पाताळी शक्ती अहिमही निर्दाळिले सोडिले रामचंद्राला कीर्ती ही भुवनत्रयी विख्यात ब्रीदते कैसे मोक्षदाता चिरंजीव कल्याण याचिया नामे भूतपिशाच कापती सर्पवृश्चिक श्वापदादी विषसीत निवारिक आवडी स्मरता भावे काळकृतांत कापती संकटी विध्वंसितो बाधा दुःख दारिद्र्य नासती ब्रह्मग्रह पीडा व्याधी ब्रह्महत्यादि पातकी पुरवितो सकळही आशा भक्त काम कल्पतरू त्रिकाळ पठता स्तोत्र इच्छिले पाविजे जनी परंतु पाहिजे भक्ती संदेह काही धरू नका रामदासी साहकारी सांभाळितो परोपरी इति श्रीरामदासकृत संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. अशा पद्धतीची 11 मारुतींची 11 स्तोत्र रामदासांनी रचलेली आपण एकच स्तोत्र नेहमी म्हणतो, जास्तीत जास्त वेळा ते, पण हे 5व्या मारुतीचं जे स्तोत्र आहे त्याच्यासाठी आपण आता सुरुवातीचा विषय घेतला की शंकर म्हणजेच मारुती सुद्धा शंकराचा अवतार आहे आणि शनिवारचा दिवस आहे, गंगेच्या अवतरणाचा दिवस असल्यामुळे आपण या 11 श्लोकांचं विवरण तर करू शकत नाही, पण निदान एक श्लोक जो दास्य भक्तीने भरलेला असा श्लोक आहे ते एक स्तोत्र मी आज निवडलं की ज्या स्तोत्रावरती मराठीत जरी असलं तरी त्याचा अर्थ काढणे हे समर्थांना काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न. आता रुद्र म्हणजे शंकर आणि मारुतीची आई जी अंजनी आहे ना, जी पुंजिकस्थला शापित असल्याने तिने वानरीचा जन्म ती भोगत होती आणि शंकर मारुतीच्या रूपात जन्म घेतील तेव्हा शापातून मुक्तता होईल हा तिला उशाप सुद्धा मिळाला. मतंग ऋषीच्या सांगण्यावरून केसरी आणि अंजनी व्यंकटाचल पर्वतावर तपस्या करीत होते. मग त्याच वेळी अयोध्येमध्ये दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ चालू होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण रुद्राच्या जन्माबद्दल बोलतोय आणि रुद्र म्हणजे शंकराचा अवतार आहे. आता यज्ञामध्ये प्रकट झाले की नाही ना, त्या यज्ञदेवांनी पायसाचं दान दिलं ज्यावेळी रामाचं आणि ह्या यांचा जन्म होणार होता. तर ते जे पायसदान त्यांना दिलेलं आहे ते शंकराच्या, ते जे पायसीचं दान आहे ते अंजनीच्या हातात पडलं. अंजनीच्या, इकडे रामाचा जन्म झाला, आपण रामाच्या जन्माबद्दल चर्चा करतोय, पण रुद्राच्या जन्माच्या बद्दल जे झालं ते अंजनीच्या हातात पडलं, जी तपश्चर्या करत होती. आपण आत्ताच सांगितलं की मारुतीची आई अंजनी ही शापित असल्याने वानरीचा जन्म भोगत होती आणि तिच्या हातामध्ये हा जो प्रसाद आहे पायसाचा तो तिच्या हातामध्ये पडला आणि हातातील प्रसाद व्यंकटाचल याच्यावर तपश्चर्या करत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडलाय. म्हणजे किती हा पवित्र आहे, किती तपश्चर्येचं हे फळ आहे. आणि त्यातल्या त्यात हा जो प्रसाद आहे तो अग्निदेवाचा प्रसाद आहे. तो प्रसाद रूपात मारुतीरायांचा अशा प्रकारे जन्म अंजनीच्या उदरी झाला. आणि ह्या जन्माला किती महत्व आहे, कारण यांना घ्यायचंच होतं. मारुतीरायांचा महारुद्र म्हणून वायू वेगाने हातात जो पडला त्यामुळे त्यांना वायुपुत्र म्हणतात. वायू वेगाने पटकन त्यांच्या हातात त्याच्यातून सुटला आणि हिच्या अंजनीच्या हातात पडला आणि या वायू वेगाने पडलेला असल्यामुळे त्यांना मरुताचा पुत्र म्हणून मारुती. नंतर त्याचं दुसरं पण एक कारण झालं की जे इंद्राने त्याच्यावरती प्रहार केला त्याला हनुवटीला धक्का लागला आणि तरी सुद्धा त्याला जी हनुवटी त्याची जी मोठी झाली त्यामुळे त्याला हनुमान हे नाव पडलं. मग ती मारुती या नावाबद्दल आपण बोललो. आणि त्यानंतर हनुमान आणि रामसेवक आहे. रामसेवक असल्यामुळे दास्य भक्तीचा नमुना आहे, तर त्याला रामदूत आहे म्हणून त्याला रामदूत असं सुद्धा नाव पडलं. आता प्रभंजन या स्तोत्रामध्ये आपण एका ओळीचा अर्थ, आपल्याला एकच दिवस हे निरूपण मिळाल्यामुळे एकेका श्लोकाचा अर्थ मी सांगू शकणार नाही, कारण तेवढा वेळ आपल्याजवळ नाही. पण त्याच्यातले काही शब्द जे आपण मराठीतले आता वाचले त्याबद्दल ते विचार करत असताना प्रभंजन म्हटलंय त्याला. प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा. कुणाला उद्ध्वस्त केलंय? प्रभंजन हे नाव जे मारुतीला मिळालंय त्याचा इतिहास आपण बघितला. किती दिव्य असा इतिहास आहे की अवतारच तो रुद्राचा आहे आणि उद्ध्वस्त काय करतोय? जे काही रामाच्या विपरीत असेल, जे काही रामाच्या विरुद्ध तत्व आहे ते सगळं उद्ध्वस्त करणारा. आता एखादा जर उद्ध्वस्त करणारा आपल्याला दिसला तर त्याच्याजवळ दुसरा गुण नसतो. उद्ध्वस्त करणारा दास असू शकत नाही, उद्ध्वस्त करणारा अहंकारी होतो. त्याच्यामुळे प्रभंजन या नावाचा जर अर्थ या स्तोत्रातून आपल्याला काढायचा असेल तर प्रभंजनमध्ये उद्ध्वस्त करणारा
पण कंसामध्ये आपण आपलं गृहीत धरायचं आहे की उद्ध्वस्त करतो काय तो, जे चुकीचं आहे, जे रामाच्या विरुद्ध आहे, अशा सगळ्या गोष्टी तो संपवणारा असा प्रभंजन आहे. मग त्या प्रभंजनाला उद्ध्वस्त करणारा असा अर्थ जर घेतला तर दोन्ही एकत्रित गोष्ट आपल्याला केव्हा दिसते, या रामाच्या अवतारा म्हणजे या रुद्राच्या अवतारामध्ये दिसते की तो विध्वंस सुद्धा करू शकतो. विध्वंस करणारा अहंकारी असतो, पण या ठिकाणी विध्वंस करून सुद्धा तो नतमस्तक आहे. कारण 5वं स्तोत्र आपण घेतलंय, 1 2 3 4 5 असे 11 जे स्तोत्र आहे त्यातलं 5व्या स्तोत्राबद्दल आपण बोलतोय. मग जगदंतर दुसरं नाव घेतलंय त्याच्यामधलं, म्हणजे जगाचं अंतःकरण. जगाचं अंतःकरण म्हणजे काय, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात वसलेला, ज्याच्याबद्दल आपण रामाबद्दल जेव्हा आपण चर्चा केली की राम आणि हनुमानाचं जे राम शब्दावरून जे निरूपण झालं त्याचाच हा अंश आहे की प्रत्येकाच्या अंतरात असलेला जगदांतर. मग या ठिकाणी जगदांतर जर आपण म्हणलं, सगळ्यांच्या हृदयात जर तो आहे तर वेगळेपणा कुठे आहे, वेगळेपणा नाही. ही भावना ज्याच्या स्तोत्रामध्ये निर्माण होते असा हा हनुमंत, त्याचं नाव आहे जगदंतर. पहिल्यांदा म्हटलंय प्रभंजन. प्रभंजन म्हणत असताना त्यांनी म्हटलं सगळं उद्ध्वस्त करणारा. आणि काय उद्ध्वस्त करतोय, जे वाईट आहे, जे रामाच्या विरुद्ध आहे, त्या सगळ्या गोष्टी हनुमंत उद्ध्वस्त करू शकतो. म्हणजे एखाद्या भक्ताला जर त्रास असेल की ज्या त्रासामुळे तो रामापासून दूर जात असेल, तर त्यांनी जर हनुमंताची भक्ती केली तर तो त्रास बाजूला करण्याचं सामर्थ्य रुद्रामध्ये आहे. आणि तो जर का एकदा त्रास दूर झाला की तो एकच अट टाकतोय की तो तुझा त्रास मी दूर करतो, पण तुझं सगळं लक्ष कशाकडे पाहिजे, माझ्या रामाकडे पाहिजे. असा प्रभंजन आहे. म्हणजे वाईटात वाईट गोष्ट सगळं निशंक करणारा, सगळं घालवून टाकणारा असा शब्द समर्थ या ठिकाणी वापरतात. समर्थांनी 11 स्तोत्र जे लिहिलेत ना, त्या 11 स्तोत्रामध्ये प्रत्येक वेगळा मतितार्थ आहे. मग या ठिकाणी जगदंतर म्हणजे जगाचं अंतःकरण. पूर्ण जगामध्ये जे काही अस्तित्व आहे ते सगळं अस्तित्व म्हणजे हनुमंत, म्हणजेच रुद्र. म्हणजे एक तर तो आहे, एक तर तो गेला, म्हणजे रुद्रावतार आहे की नाही. रुद्रावतार आहे हे पटण्यासारखं दुसरं कारण आहे की तो आहे म्हणजे अंतःकरणात आहे तो रुद्र, आणि रुद्रामध्येच विलीन होणार आहे, कारण रुद्रच आपला अंश संपवणार आहे म्हणून तो रुद्र. म्हणजे आहेही तोच आणि नंतर आपण विलीनही त्याच्यातच होणार आहे, असं हे जगदांतर. हा शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ही जी सिरीज आहे ना, ती पूर्ण सिरीजवरती आपण एक एक दिवस बोलू शकतो, 2-2 श्लोकांवरती. पण आज आपल्याला एक जो विशेष भाग मिळाला आहे गंगेसाठी, गंगेचं अवतरण, महारुद्राचं रूप आणि आपला हा 5वा श्लोक हनुमंताचा शनिवारमुळे, या सगळ्या गोष्टींनी एकत्रित असा एक थोडासा भाग मांडण्याचा हा प्रयत्न आहे. जगदंतर म्हणजे तिसरी गोष्ट चिरंजीव. आपल्याला वाटतं चिरंजीव हा अर्थ जेव्हा आपण अपेक्षित असतो की त्याला मरण नाही, हा अर्थ आपण सगळेजण सर्वसाधारण लोक असा काढतो की चिरंजीव, पण तसा अर्थ नाही. या ठिकाणी मृतप्राय भावनांना संजीवन देणारा हा भगवंत म्हणजे आपला हा हनुमान आहे. कसा, एखाद्याला खूप त्रास होतो, जीवन नकोसं वाटतं, शनीची 7.5 असते आणि अतिशय कष्टमय असं जेव्हा जीवन असतं, म्हणजे तो मृतप्राय आहे. भलेही तो जिवंत असला तरी तो मृतप्राय काय आहे. कारण कधी कधी तर असं घडतंय, इतका त्रास होतो, इतका जास्त त्रास होतो आणि तो स्वतःचं जीवन संपवतोय, आपण सध्याच्या परिस्थितीत बघतोय. म्हणून ही सगळी स्तोत्र संजीवनीसारखं काम करणार आहेत. त्यांनी म्हटलंय की मृतप्राय भावनांना संजीवनी देणारा म्हणून तो चिरंजीव आहे. प्रत्यक्षात आपण काय म्हणतो, चिरंजीव का बरं आहे, कारण त्याला मरण नाही. त्याला मरण नाही ही गोष्ट आहे, पण आपल्याला त्याचा काय उपयोग आहे असं समजायला पाहिजे ना भक्ताला. त्यामुळे समर्थांनी जे सांगितलंय त्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला लागू पडेल असा अर्थ आपण प्रत्येकाने काढायला पाहिजे. आणि हा अर्थ 5व्या स्तोत्रामध्ये निघतोय. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे अजून 5व्या स्तोत्राचं, की इतर सगळ्या स्तोत्रांमध्ये वीरत्वाचं दर्शन आहे. जे पहिले 1 ते 4 आणि 6 ते 11 ही जी स्तोत्र आहे त्या ठिकाणी वीर मारुती आहेत, त्यांचं वर्णन सुद्धा वीरत्वासारखं आहे. आपण दर शनिवारी प्रयत्न करू प्रत्येक वेळी समजावून सांगण्याचा, एक एक श्लोक घेऊन. मग त्यांचं वीरत्व असलेलं, पण मी 5वं आज का निवडलं की 5व्यामध्ये दास्यत्व आहे आणि जे दास्यत्वामुळे तो चिरंजीव आहे. आपल्याला चिरंजीवत्व म्हणजे भगवंताचं चिरंजीवित्व जसं आहे, जसे त्यांचं तत्व चिरंजीव आहे तसा त्यांचा दास चिरंजीव आहे. तो आपल्याला सुद्धा चिरंजीव करू शकतो. जो मृतप्राय झालाय, मनाने जो थकलाय, मनाने जो खंगलाय, त्या व्यक्तीला त्यांनी जर जप केला
कशाचा? रामाचा. तर संजीवनी मंत्रासारखा तो त्याला जागृत करू शकतो, असा हा हनुमंत चिरंजीव आहे, असं या स्तोत्रामध्ये समर्थांनी सांगितलंय. त्यामुळे आपण आधी रुद्राची उपासना केली. आता चाफळच्या भीमरूपी स्तोत्रातून प्रगट झालेला हा मारुती, भीमरूपी स्तोत्र आपण रोज म्हणतो, ते नेहमी सगळेजण म्हणतो. त्यामध्ये शारीरिक मानसिक बलाबरोबर अंतःकरणातील अपार करुणा आणि प्रेम सुद्धा बहाल करतो, हे दास्यत्व आहे. तो म्हणतो माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यावर तुम्हीही प्रेम करावं, हे शिकवणारा हा मारुती आहे. कारण तो स्वतः दास आहे. तो स्वतः दास असल्यामुळे फक्त एकच अट आता या ठिकाणी या स्तोत्रात आहे की त्यांनी फक्त मारुतीची उपासना करावी. मारुती तुम्हाला चिरंजीवित्व बहाल करू शकतो, कारण तो रामरायांपर्यंत भेटवून देतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक बलाबरोबर अंतःकरणातली अपार करुणा आणि प्रेम बहाल करतो. आपले हनुमंतराय मग ते बहाल करणार आहेत, ते स्वतःजवळ ठेवणार आहेत का? ते चिरंजीव आहेत, त्यांना काही फरक पडत नाही आहे, पण त्यांच्याजवळ जे आहे ते आपल्याला देणार आहेत. त्यांनी रावणाच्या समोर सुद्धा ते सगळं करू शकले असते. रामानी तर इतकं कौतुक केलंय हनुमंताचं, तेव्हा सुद्धा काय बोलले हे आपण पुढे बघू. इतकं कौतुक, सर्व सामर्थ्य असून यामध्ये दुसऱ्यांदा प्रभंजनाबद्दल पुन्हा बोलते. प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा. जर त्यांनी उद्ध्वस्त केलं एखाद्यानी तर त्याला अभिमान येतो. तसं त्यांनी रामकार्य पूर्ण कोणी केलंय? रामकार्य पूर्ण कोणी केलंय? हनुमंताच्या साह्याने सगळ्या लोकांनी ते रामकार्य पूर्ण केलंय. मग अभिमान व्हायला पाहिजे की नाही? मग हा अभिमानही नाही आणि उद्ध्वस्त केल्यावर सुद्धा अहंकार नाही. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला हनुमंताच्या ठिकाणी दिसत नाहीत. हे स्वतः दिसत नाही, हे आपल्या डोळ्याला दिसलं पाहिजे. ही अट हनुमंतांनी टाकली आहे. हनुमंत म्हणतो अशा पद्धतीने जो माझ्याजवळ येईल त्याला चिरंजीवित्व बहाल मी करतो, मी चिरंजीव आहे असा अर्थ जो आपण स्तोत्रांमधून काढतो तसा अर्थ काढण्याची गरज नाही. तो आहे चिरंजीव, रामराय तत्व चिरंजीव आहे. पण आपल्याला त्याचा काय फायदा आहे की आपण सुद्धा त्या पद्धतीने जगदांचं अंतःकरण असल्यामुळे चिरंजीवित्व आपल्याला बहाल करतो. मग कशाला बहाल करणार आहे चिरंजीवित्व? अर्थातच आपल्या हृदयामधल्या त्या तत्वाला. देहाचं काय करायचंय कुणाला माहिती नाही, देहाबद्दल कोणी चर्चा करत नाही. असा हा चिरंजीव मृतप्राय भावनांना चिरंजीव करतो. मग आता आपल्याला ह्याचीच गरज आहे की नाही? मग हे जे 5वं स्तोत्र आहे त्या ठिकाणी दास्यत्व भरपूर भरलेलं आहे. मी कुणाचा दास आहे? मी रामाचा दास आहे. तुम्ही जर माझी उपासना केली, रुद्राची उपासना केली, महारुद्राची उपासना केली, तर मी तुम्हाला त्या तत्वापर्यंत नेऊन सोडणार आहे, अशी ग्वाही स्वतः हनुमंत देत आहेत. मग चाफळच्या भीमरूपी स्तोत्रातून, म्हणजे हे जे पहिलं स्तोत्र आहे त्या स्तोत्रातून तुम्हाला ही ग्वाही समर्थ देत आहेत. आणि समर्थांचं अंतःकरण इतकं व्याकुळ झालं या 5व्या स्तोत्राच्या वेळी. तुम्हाला की एक वेळ फक्त हा जो आहे ना, हा 9-11 स्तोत्रांचा संग्रह आहे जो माझ्या हातात पडला होता. त्या 11 स्तोत्रामध्ये साहजिकच कोणाला 5व्या स्तोत्राकडे लक्ष जास्त जातं, कारण आपल्याला प्रेम, करुणा आणि भावना ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या जर एकदा त्या भावनेप्रमाणे आपण त्या स्तोत्राकडे बघितलं तर बाकीच्या ज्ञानाची सुद्धा गरज राहत नाही. मग दर शनिवारी जर आपण हे चाफळचं स्तोत्र म्हटलं तर त्या ठिकाणी म्हणे भीमरूपी स्तोत्रातून प्रगटलेला मारुती जो आहे ना, तो शारीरिक मानसिक बलाबरोबर अंतःकरणामध्ये अपार करुणा आणि प्रेम बहाल करतो. आता अपार अंतःकरणामध्ये करुणा आणि प्रेम बहाल केलं तर सगळी सृष्टी आपल्याला राममय दिसते. हा किती मोठा बदल आहे. समर्थांना महारुद्राच्या ठिकाणी दिसलं आणि महारुद्राला रामाच्या ठिकाणी दिसलं. आपण हनुमंताची उपासना केली तर अशा प्रकारे हनुमंत आणि समर्थ सारखं कर्तृत्व आहे. मग समर्थांना इतकं भरून आलंय या स्तोत्राच्या वेळी. आपण 1, 2, 3, 4 जर बोललो असतो त्यावरती प्रस्तावना वेगळी राहिली असती. आता या 5व्या स्तोत्रावर विशेष भाग असल्यामुळे आपण फक्त 5व्यावर बोलतोय. या ठिकाणी समर्थ ती स्तोत्र लिहित असताना आणि या स्तोत्र लिहित असताना इतके भावनावश झाले की आपण असं समजायचं की जणू काही समर्थच रुद्र आहेत. आणि समर्थांनी लिहित असताना पूर्ण स्वतःची अनुभूती घेतली आहे. स्वतःची अनुभूती घेऊन त्यांना रामराय कसे दिसले आणि त्यांनी इतरांना चिरंजीवित्व कसं बहाल केलं असं अगदी स्वतःच्या शब्दात सांगतायत. आणि स्वतःच्या शब्दात नुसतं सांगणं नव्हे तर स्वतःचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे समर्थ त्या ठिकाणी आपण समजायचं भक्तांनी रामदासी, आपण रामदासी आहोत, आपण असं समजायचं की त्या ठिकाणी समर्थ स्वतःबद्दल बोलतायत आणि स्वतःच महारुद्राचा अवतार असल्यासारखा त्यांनी त्यावेळी लिहिलेलं आपलं ते कौतुक आहे. कुणाचं?
दोघेही आपापल्या स्वामी कार्यात रत आहेत. हनुमंत राम कार्यात आहे आणि समर्थ हनुमंत कार्यात आहेत. त्यामुळे दोघंही आपापल्या क्षेत्रात रत असल्यामुळे त्यांनी हे जो श्लोक लिहिला, प्रत्येक शब्द आपण ऐकला. आधी शिवमानस पूजा केली, कारण तोच शिवाचा अवतार आलेला आहे आणि इतरांपेक्षा समर्थ भक्तिरसामध्ये या स्तोत्रामध्ये जास्त डुंबलेले आहे. हे स्तोत्र लिहित असताना आता आपण बाकीच्यांनी ज्यांच्याजवळ 11 स्तोत्र असतील त्यांनी ती स्तोत्र वाचावी. इतकी सुंदर आहेत ती सुद्धा स्तोत्र, रोज म्हणायला पाहिजे दर शनिवारी. तर त्या स्तोत्रातलं हे जे 5वं स्तोत्र आहे ते समर्थ भक्तिरसामध्ये अक्षरशः डुंबून गेले आहे. ते म्हणतात, ती शब्दामध्ये बांधणं मला अतिशय कठीण होत आहे. असं भरून येत आहे जसं आपल्याला राम येणार आहेच्या वेळी समर्थांची अवस्था झाली तशी 5. पहिल्या 4 मध्ये का नसेल झाली? कारण त्यांना दुसरा हनुमंत समोर दिसतोय आणि हनुमंताची आराधना करताना त्यांनी तशी मूर्तीची स्थापना केली. कसा हनुमंत मला पाहिजे तशी हनुमंताची स्थापना केली आणि त्यानंतर स्तोत्ररचना झाली. पण या ठिकाणी मनामध्ये उत्स्फूर्तपणे हनुमंताची मूर्ती प्रगटली आणि जणू काही आपण स्वतःबद्दलच प्रेमरसामध्ये भक्तिरसामध्ये डुंबून गेलो आहे आणि प्रत्यक्ष रामरायाचीच पूजा होते आपल्या हाताने, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे समर्थ आणि आपला हनुमंत एकच आहे, एकरूप झाले. आणि त्यांनी या ठिकाणी जे वर्णन केलंय ते भक्तिरसात डुंबण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी या स्तोत्रामध्ये दिल्या. अटी पण सांगितल्या. आपण एकेका श्लोकावर जर विचार केला तर शेवटच्या श्लोकांमध्ये अटी पण सांगितल्या त्यांनी की ही अट असेल तर महारुद्र दूर नाही. आणि महारुद्राची ओळख होणं किती आवश्यक आहे, कारण रुद्रा अंतःकरणात आहे आणि रुद्रच आपला शेवट करणार आहे. त्यामुळे ही जी घटना जर एखाद्याच्या आयुष्यात घडली तर समर्थ म्हणतात यासारखा सुयोग प्रत्येकाच्या भक्ताच्या जीवनात येणे नाही. त्यामुळे असा हा जो हनुमंत आहे त्याचा आपण जन्मसुद्धा बघितला कसा आहे आणि जन्मानंतर त्याचं कार्य आणि त्याचं कार्य बघत असताना समर्थ किती गहिवरले हे 5व्या श्लोकामध्ये आपण एक भक्ताच्या नात्याने आपण याचं वर्णन करू शकतो. तसंच आता ही कशी घटना घडली आपण योगाप्रमाणे बघू. हा जर संपाती नावाचा जो आहे ना, त्या संपातीची दृष्टी होती तीक्ष्ण. आणि तीक्ष्ण दृष्टीने संपातीने काय बघितलं की लंकेमध्ये सीतामाई आहेत. जे शोध लागत असताना संपातीला दिसलं, कारण दृष्टी तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण दृष्टीने त्यांनी बघितलं अशोकवनामध्ये सीतामाई बसलेल्या आहेत. आणि हे त्यांना आणि हे दिसणं आवश्यक आहे की नाही. प्रत्येक तो सुद्धा भक्त कमी आहे का? जर रामकार्य करायचं आहे तर कुठे आहे सीता, हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य संपातीला आहे. संपातीने बघितलं, संपातीने तीक्ष्ण दृष्टीने सीतामाईला वाटिकेत बघितलं. किती महत्त्वाचं कार्य केलं. जर ती दिसलीच नसती सीतामाई तर पुढचा शोध वगैरे या सगळ्या गोष्टी कठीण आहेत. म्हणजे तोही एक भक्त आहे. म्हणजे समर्थ या ठिकाणी असं भर देत आहेत की संपातीला दिसलं म्हणजे दृष्टी किती महत्त्वाची आहे. ही जी दृष्टी आहे, मग त्यांनी काय सांगितलं, इथे बसून 100 योजनांचा सागर आहे पुढे. म्हणजे इतका सगळा सागर आपल्याला पार करायचा आहे आणि त्याच्या पुढे एक अशोकवन आहे लंकेमध्ये आणि त्या लंकेमध्ये अशोकाच्या झाडाखाली सीतामाई मला दिसल्या. म्हणजे अगदी परफेक्ट माहिती संपातीने दिली आहे. किती महत्त्वाची गोष्ट संपातीने केली आहे. मग अंगद पण मग त्यावरती चर्चा झाली. मग आता कळलं तर खरी, मग जायचं कोणी असा विचार करताना हनुमंत शांत आहे. जसं आपण शांत असतो, अगदी आपली आणि हनुमंताची तुलना करायला हरकत नाही. जीव आणि शिव एकच आहे अशी भावना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अशी भावना मनात येत नाही. आपण जसं अज्ञानी असतो, आपल्यामध्ये खूप शक्ती आहे आपल्याला समजत नाही, तसं हनुमंताच्या सारखं विचार करायला हरकत नाही. हनुमंत कोपऱ्यात बसतायत, त्यांना खूप वाईट वाटतंय की रामानी कार्य सांगितलं आणि आपण करू शकत नाही. ते आपल्या निराशेमध्ये बसलेले आहे. पण मध्ये जो अंगद आहे, अंगद म्हणतो मी जाऊ शकतो, कारण माझ्या अंगामध्ये शक्ती भरपूर आहे, भरपूर शक्ती असल्यामुळे मी जाऊ शकतो, असं त्याच्या मनाचा अगदी पक्का निश्चय झाला. पण त्या ठिकाणी आपल्याला ते म्हणतात आहे की अरे तू जाऊ शकणार आहे, 100 योजनांनंतरचा भाग आपल्याला दिसतोय ना, जाणार आहे, जाऊन फायदा काय, जाऊन वापस येऊ शकणारा व्यक्ती आपल्याला पाहिजे, नुसता जाणारा चालणार नाही. अशी चर्चा आपण प्रत्येक श्लोकाची शब्दाची करायला पाहिजे. हो गेला पण वापस नाही आला तर उपयोग काय. म्हणजे आधी संपातीला दिसणं महत्त्वाचं, दिसल्यानंतर त्यावरती चर्चा करणं महत्त्वाचं की मला 100 योजना समुद्र पार करून मला सीतामाईच्या जवळ जायचं आहे. हो जायचं आहे, पण गेल्यानंतर माझं काय होईल, मी वापस येऊ शकणार का, तिकडचा निरोप मी देऊ शकणार का, नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती अडलं पुन्हा. म्हणजे सगळे भक्त असून सुद्धा अडतंय, कळलं आणि जाऊ शकत नाही. हनुमान आपले कोपऱ्यामध्ये विषण्ण अवस्थेमध्ये, यावरती आपण चर्चा केली आहे
की हनुमान विषण्ण अवस्थेमध्ये बसलेले आहेत, नेत्रातून अश्रू वाहत आहेत. कशामुळे वाहत आहेत अश्रू? कारण मी रामरायांचं कार्य करू शकत नाही, विसरले पूर्ण स्वतःला, आणि मी माझं रामरायांचं कार्य करू शकत नाही. त्यामुळे अंतःकरणात कोलाहल झालाय आणि अतिशय अरे रे भगवंता माझा काय उपयोग, अरे रे भगवंता माझा काय उपयोग आहे. स्पष्ट दिसतंय सीतेचा शोध घ्यायचा आहे, सीतामाई कुठे आहे हेही दिसलंय, 100 योजने लंघून आपल्याला जायचं आहे हे सगळं मला माहिती आहे, पण मी काय करू शकतो, माझ्यामध्ये ती शक्ती नाही. असं हे फ्रस्ट्रेशन, अशी ही कमतरता प्रत्येक जीवाच्या मनामध्ये असते. हे मी कसं करू शकणार आहे? हा आपण एकमेकांना लावून अनुभव घेण्याची गोष्ट आहे ही सगळी. आम्ही कसं करणार? मी शक्यच नाही, इतकं कठीण कार्य मी करू शकणार आहे का? मग त्यावेळी जे अनुभवी लोक असतात, आपल्या शिष्य समुदायामध्ये असलेले जे अनुभवी लोक आहेत, त्यांनी जांबुवंतांनी अगदी जवळ आले हनुमंताच्या आणि त्यांना सांगितलं, बाबा रे, तुला माहिती नाही तुझ्यामध्ये काय शक्ती आहे, जी आमच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की आम्हाला नाही. मी तर वयाने मोठा आहे आणि अंगद लहान आहे वयाने, पण तो वापस येऊ शकेल याची ग्वाही आम्ही देऊ शकत नाही. पण हनुमंता, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. असं जेव्हा म्हटलं तेव्हा ती कुंडलिनी शक्ती जशी जागृत होते तशी त्याची शक्ती जागृत झाली आणि मग बाकी तो थांबायला तयार नाही. एकदा का कळलं की आपल्यामध्ये ही शक्ती आहे, हे सगळं अनुभवत आहेत समर्थ. आणि ते म्हणतात अशी जागृत झालेली कुंडलिनी जेव्हा असते त्यावेळी त्या भक्ताची अवस्था काय झाली असेल. आणि भक्ताच्या मनात एकच आता की आता आपल्याला रामकार्य पूर्ण करायचं आहे आणि मला आता माहिती आहे मी जाऊ शकतो, आणि रामांनीच जर मला पाठवलं मी जाणार आहे आणि सीतामाईंचा शोध घेऊन तिच्याशी काय जे बोलायचं ते बोलून, आणि मी तिला आणू पण शकतो. इतकं त्याच्या मनामध्ये गोंधळ झालाय. नुसतं सीतामाईला बघणार नाही, मी सीतामाईला आणू सुद्धा शकतो. तिथे जाऊन त्यांनी विचार केला आपल्याला न्यायचं नाही, पुढचं कार्य रामांचं आहे, आणि त्यामुळे त्याची शक्ती असून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या शक्तीला शांत पण केलंय. इतकं आपल्याला जमेल. ही शक्ती एकदा जागृत झाल्यानंतर कुठे थांबायचंय विवेकानी हे सुद्धा हनुमंतांना समजलंय. म्हणून ते हनुमान आहे. त्यांना सगळं समजलं, सगळं करू शकतात, पण आता हे कार्य मला इथे थांबवायचंय, आता माझे रामराय पुढे येऊन कार्य करणार आहे. ही समज, हा विवेक रामदासी परंपरेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग ही सगळी, जसं मगाशी प्रभंजन नाव ठेवलं, जगदंतर नाव ठेवलं, चिरंजीव नाव ठेवलं, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण वेगळा काढला. या ठिकाणी विवेक त्यांच्या मनातला जागृत झालाय आणि मग त्यांनी म्हटलं, भगवंताचं मी काम करू शकतो, या क्षणी मी उडी मारून जाऊ शकतो आणि भगवंताचं मी कार्य करू शकतो. मग वीरवाणीमुळे जे झालेली आहे ती शक्ती, ती उत्तिष्ठ हरिशार्दूल लंघयस्व महार्णवम पराही सर्वभूतानां हनुमन्या गतिस्तव. अशा पद्धतीने त्यांनी हनुमंतांनी स्वतःची शक्ती जागृत झाल्याबरोबर ओळखलं की हे सगळं काय ओळखलं. या ठिकाणी पुन्हा विचार करायचा. आपल्याला असं वाटतं एखादी गोष्ट आपल्याला समजली, ओळखली, मला समजलं, आता मी करू शकते. या ठिकाणी पराही सर्वभूतानां हनुमन्या गतिस्तव. ते म्हणतात आहे की मला कळलं, पण आता रामचंद्रांचे आशीर्वाद माझ्या पाठी असतील तर मी काहीही कार्य करू शकतो, ही जाणीव मला झाली. शक्तीचा प्रश्न नाही इथे, शक्तीचा प्रश्न नाही. आपण करू शकतो ही तुलना. आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण काही करत असतो तर ही तुलना आपण करू शकत नाही, हे शिकण्यासारखं आहे प्रत्येक स्तोत्रातून. ते म्हणतात आहे आता मला समजलं मी जाऊ शकतो. कोण पाठवणार आहे मला पाठवणार आहेत माझे रामचंद्र, स्वतः प्रभू पाठवणार आहे आणि प्रभूंचं कार्य मी करणार आहे. इच्छा त्यांची, कर्तृत्व त्यांचं, निमित्त मी आहे. इतका या ठिकाणी आपण दिवसभर आत्मपरीक्षण करू शकतो. अशा प्रकारचं हनुमंताचं वर्णन जेव्हा समर्थ करतात, समर्थ भारावले आहेत प्रेमानी, भक्तीनी, आणि इतके भारावले की असा हा दास आहे की ज्याच्याजवळ सगळं आहे. हो, नाही असं काही नाही, सगळं त्याच्याजवळ असून सुद्धा तो म्हणतोय राम करतोय. याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे, सगळ्यात मोठा विचार. मग आणि आणखी एक दुसरी गोष्ट घडली या स्तोत्रामध्ये. प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही घरी पाहू शकता. ते जेव्हा स्तोत्र वाचू, आपण लाईन पुन्हा वाचू शकत नाही कारण वेळ मग पूर्ण होणार नाही. मग त्या ठिकाणी हनुमंताला बाकी जेव्हा कळलं, त्यांनी मनातल्या मनात रामचंद्रांना नमस्कार केलाय आणि आता मी माईंपर्यंत पोहोचणार आहे हे निश्चित झालं. समर्थांची रामरायांची कृपा झाली असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा तिथे थांबले नाही. आणखी एक दुसरी घटना घडली जी आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती म्हणजे जे जमलेले होते ना सगळे वानरगण किंवा जे कोणतं सैन्य होतं रामचंद्रांचं, त्या सगळ्यांनी हनुमंताला शुभेच्छा दिल्या. याच्यावरती विचार करा. आपण विचार करू शकतो
आम्हाला एखाद्या गोष्ट जर जमत असेल तर इतर जण शुभेच्छा देतील का, आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण स्वीकारू का? आपण म्हणू आमच्यामध्ये शक्ती आहे, मी तर रामचंद्रांना मानलेलं आहे, मी उड्डाण घेणार आहे. प्रत्येकाला हनुमंतांनी नमस्कार केलाय, प्रत्येकाच्या शुभेच्छा घेतल्या. विभीषणाची शुभेच्छा घेतलेली आहे सगळी, जांबुवंताची शुभेच्छा घेतली, मला आशीर्वाद द्या. हा सगळ्यात मोठा घटक आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मला मोठ्यांकडून आशीर्वाद हवा आहे, मोठ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत. आणि रामचंद्रांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहे, रामचंद्रांची शक्ती माझ्या त्या अंगठीमध्ये, माझ्या जिभेमध्ये असणार आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, म्हणजे कुणालाही नाराज न करता हनुमंत उडतायत. आमच्याजवळ जर एखादी शक्ती असली तर आपल्याला इतका अभिमान असतो, कुणाला कळो न कळो मी उडणार. मग त्या ठिकाणी पुष्कळदा नकारात्मक वृत्ती घडते. नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात का घडतात? कारण प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नसतात. एखादी गोष्ट केल्यानंतर बाकीच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपण घ्यावे, ही एक मोठी गोष्ट या स्तोत्रातून कळते की माझ्यामध्ये शक्ती आहे. 2 वर विचार करू, माझ्यामध्ये शक्ती आता जागृत झाली, जी जांबुवंतांनी केली. दुसरी गोष्ट, हे सगळं घडतंय ते रामकृपेने घडतंय, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला निवडलंय यांचा सगळ्यांना अभिमान आहे. मला निवडलंय ह्याचा अभिमान आहे. मग हा खरा अतिशय नम्रपणा आहे त्यांच्यामध्ये की तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी करू शकतो, मला माहिती आहे, पण मी नाही करत आहे. ते जे काही करताय रामचंद्र स्वतः करतायत. पण हे करण्यासाठी मला जे निवडलं त्यासाठी भक्त, सगळे भक्त जे आहेत, कुणीही जायला शक्य होतं, पण ते न जाता ते मला ज्यांनी निमित्त केलं अशा सगळ्यांनी मला शुभेच्छा द्याव्या, ह्यावरती विचार करावा. म्हणून त्यांनी म्हटलंय समर्थांनी की राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. ही पण अतिशय महत्त्वाची गोष्ट, आत्मपरीक्षणात्मक विचार केला तर करायला पाहिजे. हो, माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये बुद्धी आहे, पण इतरांची अंतर राखूनच इतरांचा सन्मान करू का आपण? आपल्यामध्ये एखादी विशेष गुण कला असेल तर आपण इतरांचा सन्मान करणार नाही. समर्थ म्हणतात, अगदी आपले हे हनुमंत आहेत, ते प्रत्येकाच्या समोर जाऊन प्रत्येकाच्या शुभेच्छा घेऊन मग उड्डाण केलं आहे. मग ह्या उड्डाणाला विशेष महत्त्व म्हणून येत आहे. मुळात शक्ती, वरून रामचंद्रांची कृपा, निवड रामचंद्रांनी केलेली, आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. मग त्यानंतर त्यांना अडचण येण्याचं कारण काय? पुढे सीतामाईंना बघितलंय त्यांनी. मग या सगळ्या अडचणी येण्याची शक्यता 100% नाही. याचं कारण या 4 गोष्टी. आधी आपले मन रामाला द्यावे, हे शिकायचं या स्तोत्रातून. आधी आपलं मन रामाला द्यायचं, म्हणजे एखादं कार्य करायचं असेल तर आधी रामाला मन द्यायचं, आणि मग सारं जग रामरूप पाहायला जातं. एकदा का रामाला मन दिलं, मनामध्ये रामचंद्र बसवले की मग सगळं जग रामरूप भासतं. आणि सगळं जग जेव्हा रामरूप भासतं म्हणजे त्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा घेणं कर्तव्य आहे माझं. ते जर रामरूपातच आहे, मग हा छोटासा अंगद का असेना, हा छोटासा त्यातला ते छोटा वानर का असेना, जो कोणी माझ्या समोर सैन्यामधला असेल ते सगळे रामरूपातच आहेत. फक्त निमित्त मी आहे जाणारा, कारण मला निवडलंही, माझी पूर्वपुण्यही आहे. कारण जन्म त्यांचा रुद्राचा आहे, त्यामुळे त्यांना निवडलं गेलं. ही एवढी मोठी कष्टाची गोष्ट आहे ती, की तिच्या आईने केलेले जे तपश्चर्या आहे त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे हनुमंत आहे, त्यामुळे त्यांची निवड झाली आहे. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा इतरांना रामरूप बघून त्यांनी प्रत्येकाच्या शुभेच्छा घेतल्या. या ठिकाणी विचार जर केला तर खरंच नतमस्तक व्हायला होतं. आणि हे सगळं जेव्हा समर्थ सांगतात, असा माझा हनुमान आहे, त्याच्या मनात राम आहे, आणि त्यामुळे त्याला सगळीकडे राम दिसतो. आणि असा हनुमंत किती प्रेमळ आहे. ही प्रेमळ फक्त 5व्याच श्लोकामध्ये फक्त प्रेमळत्व त्यांनी सांगितलं, बाकी सगळीकडे वीर हनुमान. जसा वीरत्व त्याचं दाखवलंय बाकीच्या स्तोत्रांमध्ये, या ठिकाणी त्यांचं प्रेम दाखवायचंय. म्हणून आजचा दिवस आपण गंगावतरणात घेतलाय की आधी आपलं मन रामाला द्यायचं, आणि ते रामाला, ते सोपं नाही आहे पण ते द्यायचं की हे सगळं रामकार्य माझं चाललंय. त्यानंतर मग सगळं जग आपल्याला रामरूप जर भासलं तर ती रामाची कृपा झाली असं समजायचं. अन्यथा मी करतो हा भाव आला की जिथे मी आणि तो असा भाव असेल तिथे दास्यत्व आणि प्रेम असू शकत नाही. त्यामुळे हे जे काही कार्य मला मिळालंय ते सगळं रामाच्या कृपेने मला मिळालंय असं जेव्हा समजतं, तेव्हा मग आपण काय म्हणायचं की आपल्याला देव्हाऱ्यात राम जो दिसतो, आपल्याला देव्हाऱ्यात राम दिसतो, तर रामाच्या हृदय मंदिरात हनुमंत आहे, रामाच्या हृदयात हनुमंत आहे, असं या स्तोत्रामध्ये समर्थ सांगतात. किती प्रेम,
किती दास्यत्व, हे सगळी भक्तिमय वातावरण सगळं जे तयार झालंय, हे सगळं आपल्या देव्हाऱ्यात राम आहे. आपण विचार करा, ह्या देव्हाऱ्यामध्ये रामाची मूर्ती आहे आणि त्या रामाच्या मूर्तीमध्ये, पण त्या रामाच्या मूर्तीमध्ये, रामाच्या हृदय मंदिरामध्ये कोण आहे? हनुमंत आहे. आणि तो हनुमंत, असा प्रेमळ हनुमंत, असा भक्त हनुमंत, त्याचं वर्णन समर्थ 5व्या याच्यात करतायत. वीरत्वाचं वर्णन या एकच असं स्तोत्र आहे की ज्या ठिकाणी प्रेमळ भक्ताचं वर्णन त्यांनी महारुद्राचं केलं आहे. आता अनुष्टुप छंदातलं हे स्तोत्र आपण जे आता वाचलं तितका वेळ कमी पडतोय. ते आहे रामदास. रामदास आहे तो. आपण रामदास कोणाला म्हणतोय? समर्थांना. पण तो रामाचा दास आहे, इथे समर्थ थांबताय. मग आपल्याला रामदास भासणे विचार करू. हे आपले समर्थ रामदास आहेत आणि रामदास जे रामदास म्हणताय तो समोरचा हनुमंत आहे. इतकं एकत्व या स्तोत्राच्या वेळी रामदासांचं आहे. आता कोणते रामदास आहे आपण विचार करू. आपल्याला दिसत आहेत समर्थ आणि समर्थांना दिसतोय हनुमंत आणि हनुमंताला दिसत आहेत रामराय. इतकं ते एकत्व असा हा जो आहे भाग, तो अनुष्टुप छंदातलं हे स्तोत्र वाचत असताना अशी गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे. कारण रामदास म्हणजे ज्या ठिकाणी मीत्व नाही, ज्या ठिकाणी माझे पण नाही, मी कार्य केलं पण माझ्याकडून जे केलं गेलं ते रामाने केलं आणि राम मोठे आणि मी त्यांचा दास, असं जेव्हा मनात येईल तेव्हा मीत्व संपून मग ते दास्यत्व, असे माझे रामदास, असा माझा माझे नाही म्हणायचं, माझे आपण समर्थांना म्हणतोय. समर्थ म्हणतात माझा रामदास. कोण? हनुमंत. कोण आहे तो? रुद्राचा अवतार. रुद्राने काय केलंय? आजच्या दिवशी गंगेला जटेवर धारण केलं, नाही तर पूर्ण जगाचा नाश होऊ शकला असता. इतका तो स्त्रोत जबरदस्त होता. असं एकत्रित करून आपण शनिवारच्या दिवशी दास्यत्वाचं प्रबोधन करतोय. अफाट कामं करावीत. समर्थ म्हणतात अफाट कामं करावी. शांत बसू नये, कुणीही शांत बसू नये. बौद्धिक करावी, आर्थिक करावी, शारीरिक करावी, अफाट कर्मे करावीत. कुठल्याही कर्माचा गर्वाभिमान करू नये. आणि अभिमान तेव्हाच गळतो प्रत्येक कर्म आपण ईश्वरार्पण केलं तर. हा भाव स्तोत्रामध्ये समर्थांना अपेक्षित आहे. 5वं स्तोत्र आता आपण वेळ मिळाला तर पुन्हा 5वं वाचणार आहे आणि त्या ठिकाणी हा भाव कसा जागृत होतो ते बघा. प्रत्येक स्तोत्र वेगळं आहे त्यांचं. सकल करणे जगदीशाचे. समर्थ म्हणतात आहे की सकल कर्ण जे आहे, जे काही कर्ण आहे ते सगळं जगदीशाचं आहे, मी काही केलं नाही. निमित्त बाकी मला केलं, ह्याबद्दल मला अभिमान आहे. असा मी दास. आता 2 दास दिसले आपल्याला. रामदासांमध्ये 2 दिसले. आता आपण आपल्याला रामदास म्हणायला काय हरकत आहे मग? कारण आम्ही समर्थांचे भक्त आहोत. मग मी पण रामदास आहे. पण अट टाकली आहे समर्थांनी. रामदास म्हणवायचं असेल तर मीत्व ठेवून चालत नाही. मीत्व असेल तर रामदास होऊ शकत नाही. कारण मी रामदासांची, रामदास हनुमंताचे, हनुमंत रामाचा, ही जी परंपरा वर 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 जायचं आहे. हे स्तोत्र दर शनिवारी वाचून आपण वर जाण्याचा, हलकं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण सकल करणे जगदीशाचे. नंतर मी करता ऐसे म्हणसी. समर्थ म्हणतात या ठिकाणी मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. आता त्यांनी जी यश कीर्ती मिळवली आहे, अगदी सीतामाईपर्यंत पोहोचले आहेत. सीतामाईंच्या पायांचा स्पर्श केलाय आणि सीतामाईंना रामराय किती व्याकुळ आहेत हे सगळं सांगितलंय. हे असं दूताचं कर्तव्य त्यांनी केलंय. यश कीर्ती प्रताप ह्यामुळे मिळाला आहे. आपल्यासारख्यांनी म्हटलं असतं ज्यांच्या कोणामध्ये शक्ती आहे, एखाद्या ठिकाणी जर आपण पोहोचलो तर पुढे रामांपर्यंत जाण्याची सुद्धा काय गरज आहे? मी नेऊ शकतो. मी माझ्या आणि नेलंय रामांना आणि लक्ष्मणाला हनुमंतांनी. पण त्या ठिकाणी त्यांनी विवेकाने स्वतःला थांबवलंय आणि पुढचं कार्य रामराय करणार आहेत हे मला माहिती आहे. त्या ठिकाणी विवेकाने स्वतः थांबले. म्हणून यश कीर्ती प्रताप. या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. राम म्हणतात मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला की रामायण किंवा अशी चर्चा नाही करायची. सगळं जेव्हा घडलं तेव्हा राम स्वतः म्हणतात आहे हनुमंता, तुझ्याशिवाय माझं एक कार्य शक्य नव्हतं. आता या ठिकाणी ते ऐकून घेणार आहेत खरंच हनुमंत. प्रत्यक्ष राम कौतुक करतायत आणि हनुमंता तुझ्याशिवाय माझं कार्य होत नाही. कारण आहे त्याचं, कारण रुद्राचा अवतार आहे. मग आपल्याला माहिती आहे, आपण शिवस्तुतीमध्ये आणि रामस्तुतीमध्ये श्रीरामांच्या मंत्रांमध्ये आपण बघतोय की राम आणि शंकर एकच आहेत, एकमेकांचे उपासक आहेत. मग त्यांनी जर कौतुक केलं रुद्राचं, चालणार नाही का? चालायला हवंय. कारण मी रुद्राचं कौतुक करतो, रुद्राने म्हणा हो हो खरंच. रुद्रावतारात जर तो आहे तर त्यांनी म्हणा हो हो माझं कौतुक करताय, मी खरंच तसं केलं. पण तो जो अवतारामध्ये विसरला नाही, स्वतःचा मारुती अवतार विसरला नाही, आहे रुद्राचा अवतार.
पण रुद्र स्वतःला समजत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट मला भावली. ही रुद्र आहे मी, मला माहिती आहे की मी रुद्र आहे, पण सध्या मी अवतार कुणाचा घेतलाय? मारुतीचा. आणि मारुती कोण आहे? रामाचा दास. त्यामुळे जरी मला रामांनी कौतुक केलं, किती मोठी गोष्ट आपल्याला आज विचारांमध्ये आलेली आहे, कितीही कौतुक प्रत्यक्ष रामाने केलं, म्हणजे अंतरस्थ हृदयाने जर माझं कौतुक केलं तरी सुद्धा सांगायचं, त्यांनी म्हणतात हनुमंता तुझ्याशिवाय माझं कार्य. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंताचं कार्य किती अफाट आहे रामाच्या ह्याच्यात. तर हनुमंतांना म्हणतात आहे की हनुमंता तुझ्यामुळे सगळं सीतेचं जे माझं प्राप्त झालं. तर ते म्हणतात प्रभू डोळ्यात पुन्हा पाणी. जसं प्रभूचं कार्य करू शकत नव्हते तेव्हा जसं पाणी आलं, तसं रुद्राच्या डोळ्यात पाणी आलंय. आणि ते म्हणतात आहे की देवा मला श्रेय देऊ नका, कृपा करून मला श्रेय देऊ नका. मला जर तुम्हाला जर तुम्ही माझं कौतुक केलं, त्या ठिकाणी अभिमान जर जागृत झाला तर फार मोठं नुकसान होईल माझं. मला हनुमंत दास्यत्व म्हणून राहायचं आहे. हे या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. 24 श्लोकांचं हे जे स्तोत्र आहे ना, ते रामचरणी अर्पण केलं आहे समर्थांनी, त्यामुळे की माझं कौतुक करू नका. ना समर्थांचं, ना रामदासित्वाचं, ना हनुमंताचं, फक्त राम राम आणि राम असं हे जे तत्व आहे ते आता हे जे म्हणा विलसूल. आणि हे जे बघितलं ना, त्यांची मूर्ती कशी स्थापन केली हे स्तोत्र रचत असताना ते म्हणतात आहे हनुमंतची जी मूर्ती आहे ना ती माझ्या हृदयात आहे आधी. मग ज्याला म्हणतो ना आपण उत्स्फूर्त, एखादं काव्य उत्स्फूर्त होतं. कसं होतं? आपण ठरवलेलं नसतं की कोणते शब्द लिहायचे, कोणते वापरायचे, कोणतं बोलायचं, हे ते उत्स्फूर्त कार्य जसं असतं ना, तशी उत्स्फूर्त मूर्ती हनुमंताची जी तयार झाली, अशा दृष्टीने ती हनुमंताची 5वा मारुती बघायचा. म्हणजे उत्स्फूर्त हनुमंत ध्यानात विलसू लागला माझ्या. कुणाच्या? समर्थांच्या. कारण समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली आहे, त्यातला हा जो मारुती आहे तो अशा पद्धतीने हे सगळे विचार माझ्या मनामध्ये आले. आणि मग ह्या विचारानंतर जी मूर्ती माझ्या मनामध्ये निर्माण झाली, ती मूर्ती म्हणजे मी त्या मूर्तीचं त्या ठिकाणी मी तिची स्थापना केली. समर्थांचा कंठ गैवरला. स्कंदभागी रामांना आणि लक्ष्मणांना नेणारा, संजीवनी लक्ष्मणासाठी आणणारा, द्रोणागिरी पर्वत उचलून आणणारा, असा जो समुद्र पार लंकेत झेप घेऊन रामप्रियेचा शोध घेणारा. किती कौतुक करतायत बघा तुम्ही. वाचा, आता आपला वेळ संपत आली आहे, त्याच्यामुळे ते श्लोक पुन्हा वाचा. स्कंदभागी रामांना वाहून नेणारा, संजीवनीसाठी द्रोणागिरी आणणारा, समुद्र पार लंकेत झेप घेऊन रामप्रियेचा शोध घेणारा. रामप्रियेचा शोध, रामाची प्रिया आणि रामप्रियेचा शोध घेणारा हनुमंत किती आवडत असेल रामाला किती आवडत असेल की माझं जे कार्य आहे ते कार्य कुणी पूर्ण केलं? रामप्रियेला आणणारं कार्य. म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे, माझ्या आयुष्याचं ध्येय ते आहे, आणि ते जर कोणी मला मदत केली तर ते जे स्थान माझ्या मनात किती अढळ राहील, ते अढळ स्थान हनुमंताचं रामाच्या हृदयात आहे. आणि रामाचं स्थान हनुमंताच्या हृदयात आहे, कारण मी दास्यत्व पत्करलंय. अशी ही स्वयंस्फूर्त मूर्ती जी भगवंताची जी निर्माण झाली हनुमंताची, ती समर्थांनी 5व्या स्तोत्र म्हणून स्थापन केली. त्या ठिकाणी समर्थांचे पंचप्राण व्याकुळ झाले आहेत. असे हे माझे हनुमंत मला जाणवत आहेत आतमध्ये, माझे पंचप्राण व्याकुळ झालेले आहेत. मग त्यांनी शब्द वापरले, त्यात पुन्हा वाचू शकत नाही, वेळ संपला. हनुमंता रामदूता वायुपुत्रा, हनुमंता रामदूता वायुपुत्रा, उत्कट रामाचा अनन्य सेवक होऊन मारुती परमेश्वर स्वरूप झाला. मारुती हा 11वा रुद्र. मग अशा पद्धतीने जेव्हा ते सगळं सांगतात आहे, मग या ठिकाणी मग हनुमंताच का सांगू शकतो आपण? 1 मिनिटात सांगते. सेवेमध्ये अंगद आहे ना, आता आपण जो चर्चा केली, सेवेमध्ये अंगद आहे, जांबुवंत आहे, नल, नील, सुग्रीव सगळेजण आहेत. मग या ठिकाणी हनुमंत का, असा विचार आपण थोडासा मगाशी जो काढला, त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे वेगळेपणा कोणता? की तो स्वतःचं शक्ती जाणून असून सुद्धा त्यांनी पूर्ण समर्पण त्यांनी त्या ठिकाणी रामाशी केलं आहे. ही दास्यभक्ती त्यांना वेगळेपणा देते. मग आपण जर दास्यभक्ती पत्करली तर आपल्याला हनुमंताची कृपा होऊ शकते, अन्यथा हनुमंताची कृपा शक्य नाही. जो दास्यत्व पत्करेल, जो मीपणा सोडेल, त्यालाच फक्त हनुमंत भेटतील. आणि मग त्याच्यात एक वर्णन फक्त असं केलं आहे की ह्या मूर्तीमध्ये जे 5व्या श्लोकाबद्दल उजवा हात ध्वजासारखा उंच केला आहे. हनुमंताचं आपण मूर्ती बघायची आता नंतर. उजवा हात ध्वजासारखा उंच केला आहे.
आणि डावा हात कमरेवर का ठेवलाय, ह्या सगळ्याचं विश्लेषण यायला पाहिजे. उजवा हात म्हणजे रामाचं कर्तृत्वाची ध्वजा त्यांनी उजव्या हातात घेतली आहे. म्हणजे उजव्या हातामध्ये जी ध्वजा आहे ती रामकार्याची आहे. माझ्याकडे जर कोणी आलं आणि ते जर रामकार्य असेल, कितीही साडेसाती असो, कितीही त्यांना यातना असो, कितीही दुःख असो, पण तो रामकार्याने ध्वज माझा उंच होणार आहे याच्या माझी खात्री आहे. कारण रामराय माझ्यासाठी सतत सहाय्य करणार आहे ह्या गोष्टीसाठी. म्हणून माझ्या उजव्या हातामध्ये रामकार्याच्या पूर्णत्वाची ध्वजा आहे. हा उजवा हात त्या मूर्तीचा आहे. आणि डावा हात कमरेवरती काय आहे तर आता जे कार्य झालं ते कार्य कुणामुळे पूर्ण झालं, रामामुळे झालं. जे पूर्ण झालं अर्धवट आहे ते सगळं मला माहिती आहे. मी आता निवांत आहे रामावरती भार सोडून, असा डावा हात त्यांनी कमरेवर ठेवलाय. अशी मूर्ती, असं स्तोत्र, समर्थांची मानसिक भावनिक अवस्था. कमरेला हात छोट्या घंटिकाने आणि त्यातल्या त्यात एक छोटीशी घंटिका बांधल्या कमरेला. आपण बघू शकतो आता त्या मूर्ती घंटिका बांधल्या आहेत. किणकिणणारी सोन्याची कासोटी जी जन्मजात आहे, ती जन्मजात म्हणजे ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे. असे हे ब्रह्मचारी हनुमंत, असे हे दास हनुमंत, असे राम म्हणजेच हनुमंत. अशी ही जी आहे मूर्ती, असं हे जे स्तोत्र आहे, असं गाणारे समर्थ दासांपेक्षा वेगळे नाही. त्या ठिकाणी आपण असा विचार करायचा, आपल्यासाठी रामदासी परंपरा म्हणजेच आपले रामदास म्हणजे प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार. आणि ते जणू काही स्वतःचं वर्णन करतायत. इतपत वर्णन करून त्या मूर्तीचं प्रत्येक भक्तांनी दर्शन घ्यावं, हे स्तोत्र म्हणावं, हे सगळं दास्यत्वासाठी आहे. बाकीचे सगळे स्तोत्र वीरत्वाचे आहे, ते प्रत्येकाला शक्य नाही. आपण आज जो निवडला आहे तो वीरत्वाचा का निवडला नाही, कारण ते त्याचं वर्णन आहे. ते वर्णन करत असताना आपण भावविभोर होणं साहजिक आहे, पण हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. हा जो दास मारुती आहे, अंतःकरणात, मग त्यांनी एक शेवटचं वाक्य सांगितलं आहे की अंतःकरणामध्ये भक्ती असेल तर मारुती सहाय्यक होतो. अंतःकरणामध्ये जर भक्ती असेल तर मारुती सहाय्यक होतो. हे समर्थांनी जीवाला दिलेलं वचन आहे. जीवाला दिलेलं वचन आहे समर्थांनी. आपण त्याचा एक शेवटचा आराखडा काढला की अंतःकरणात भक्ती असेल तर मारुती सहाय्यक होतो. हे समर्थांनी जीवाला दिलेलं वचन आहे. रामाचे खऱ्या अर्थाने वास्तव्य करतो तो रामदासी, ते दास्यत्व हनुमंतासारखे असावे. म्हणून या समर्थ संप्रदायात हे 5वे स्तोत्र विशेष महत्त्वाचे आहे. समर्थ संप्रदाय, आता आपल्याला एकच शनिवार मिळाल्यामुळे मी त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचं जे स्तोत्र आहे, त्यातल्या त्यात रुद्राचा अवतार आहे, गंगेचं अवतरण आहे, या सगळ्या गोष्टींनी एकत्रित करून आपल्या फायद्याचं, जीवाच्या कल्याणाचं जे समर्थांचं वचन आहे, त्या वचनांचा विचार करून मी या सगळ्या गोष्टींचं एकत्रितपणे निरूपण केलं आहे. म्हणून शेवटी आपण म्हणायचं आहे, भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम 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 3दा म्हणणार आहे. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. अशी दिलेली विशेष सेवा सद्गुरुचरणी अर्पण करते आणि चैतन्य सत्संग मंडळाचे अगदी मनापासून आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ.